श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 41 श्री गजानन महाराजांनी तिमाजीस सावध केले. बाळापूरच्या मोरगाव भोकरे या गावातील मारुतीपंत पटवारीच्या शेतात रात्रीच्या वेळी गाढवे शिरली आणि शेतात धुडगूस घालून धान्याची रास फस्त करू लागली. तिमाजी नावाचा प्रामाणिक नोकर शेताची राखण करीत होता, मात्र त्या समयी दुर्दैवाने त्यास झोप लागली. हे अंतर्ज्ञानाने जाणून घेत श्री गजानन महाराजांनी तिमाजीच्या स्वप्नात जाऊन त्यास जागे केले आणि खळ्यात गाढवे घुसल्याचे त्याला सांगितले. तिमाजी जागा होऊन पाहतो तो शेतात गाढवे घुसली होती. तिमाजीने श्री गजानन महाराजांचे मनोमन आभार मानले आणि गाढवांना शेतातून बाहेर हुसकावले. घडल्या प्रकारामुळे मालकाचे बरेच नुकसान झाले याची खंत वाटल्याने तिमाजी मनातून अतिशय दुःखी झाला. सहृदयी, प्रेमळ व प्रामाणिक भक्तांची अडचणीतून सुटका करण्यास श्री गजानन महाराज नेहमीच उत्सुक असतात, हेच यातून दिसून येते. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 42 गोपाळ बुटीचा अहंकार निमाला. गोपाळ बुटी या धनाढ्य सद्गृहस्थाने श्री गजानन महाराजांना नागपुरातील त्यांच्या वाड्यावर नेले व त्यांची उत्तम सरबराई केली. काही दिवसांसाठी म्हणून नेलेल्या श्री गजानन महाराजांना कायम वाड्यावरच ठेवून घ्यावे अशी स्वार्थबुद्धी मनात आल्याने बुटी त्यांना शेगावला जाऊ देईना. शेगावकर मंडळी दर्शनास आली की तो त्यांनाही प्रवेश देत नसे. श्री गजानन महाराजांना संपत्तीच्या बळावर त्याने वाड्यामध्ये कोंडून ठेवले होते. इथे श्री महाराजांना नागपुरास जाऊन बरेच दिवस उलटल्याने शेगावात मंडळी हवालदिल झाली. सर्वांनी हरिपाटलांना साकडे घातले. तेव्हा पाटील नागपुरास निघाले. बुटींनी हरिपाटलांना वाड्यावर येण्यास मज्जाव केला, मात्र त्यांनी बुटीला न जुमानता वाड्यात प्रवेश केला व श्री गजानन महाराजांचा दंड पकडून त्यांना शेगावस घेऊन निघाले. श्री गजानन महाराज हरिपाटलांच्या आगमनामुळे आनंदित झाल्याचे पाहून गोपाळ बुटींना कळून चुकले की श्री गजानन महाराजांना धनाच्या बळावर जिंकणे शक्य नाही. आपली चूक उमगल्यावर बुटींनी श्री महाराजांची माफी मागितली. त्यानंतर शेगावकर मंडळी भोजन प्रसाद घेऊन शेगावास प्रयाण करती झाली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 43 श्री गजानन महाराजांची अवतार समाप्ती. उण्यापुया 32 वर्षांच्या अवतार कार्यानंतर श्री गजानन महाराजांना अवतार समाप्तीचे वेध लागले. सन 1910 मध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने श्री गजानन महाराजांनी जगदीश्वर पांडुरंगाकडे अवतार समाप्त करण्यासाठी परवानगी मागितली. पुढे शेगाव मुक्कामी आल्यानंतर भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गजानन महाराजांनी सर्व भक्तांना मठात एकत्र बोलावले आणि आपला मनोदय कथन केला. उद्या म्हणजेच ऋषीपंचमीचे दिवशी आपण देह त्यागणार असून समाधी घेणार आहोत. हे श्री गजानन महाराजांचे ठाम वचन ऐकताच सर्व भक्त दुःखाने कोलमडून पडले. कुणाच्याही तोंडून शब्द फुटेना. अखेर ऋषीपंचमी दिनांक 8 सप्टेंबर 1910 या दिवशी मी गेलो ऐसे मानू नका, भक्ती तंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच, अशी स्पष्ट ग्वाही देऊन श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 44 श्री गजानन महाराज समाधीस्थ झाले. भाद्रपद शुद्ध पंचमी शके 1832 अर्थात 8 सप्टेंबर 1910 रोजी श्री महाराजांचे अवतार कार्य समाप्त झाले आणि श्री गजानन महाराज समाधीस्थ झाले. श्री गजानन महाराजांची संजीवन काया भक्त कल्याणार्थ श्री क्षेत्र शेगाव येथे त्यांच्या समाधी मंदिरामध्ये स्थिर आहे. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात कथा क्रमांक 45 आम्ही येथेच आहोत. श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिराचे बांधकाम चालू असताना एक मजूर उंचावरून खाली पडला. मात्र उंचावरून पडूनही तो अगदी सुखरूप बचावला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. जमलेल्या मंडळींनी याबाबत विचारणा केली असता मजूर म्हणाला,
मी उंचावरून खाली पडत असताना कुणीतरी माझ्या हाताला धरले व अलगद खाली आणून ठेवले, म्हणून मी वाचलो. त्याचे बोलणे ऐकल्यावर सर्वांनाच श्री गजानन महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती आली. आम्ही येथेच आहोत अशी स्पष्ट ग्वाही देणारे श्री गजानन महाराज अजूनही आपल्यासोबत आहेत आणि नेहमीच राहतील याची जाणीव होताच भक्तजन सुखावले. आजही श्री गजानन महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती अनेकांना येत आहे. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 46. माधव जोशी नदीला आलेल्या पुरातून वाचले. श्री गजानन महाराजांचे भक्त माधव मार्तंड जोशी शेगावी येण्यास निघाले. पावसाळ्याचे दिवस होते. शेगावहून काही अंतरावर आले असता वाटेतच मुसळधार पाऊस सुरू झाला आणि जोशी यांची बैलगाडी मन नदीच्या पुरात अडकली. माधव जोशी मरणाच्या दारात उभे ठाकले. त्या घाबरल्या अवस्थेतही त्यांनी श्री गजानन महाराजांचा धावा केला. तसेच बैलगाडीचा चालक असलेल्या कुतुबुद्दीनलाही त्यांनी अवलियाचे भजन करण्यास सांगितले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या त्या दोघांनी डोळे मिटून श्री गजानन महाराजांचा धावा सुरू केला. काही वेळांनी त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांची बैलगाडी पुराच्या पाण्यातून बाहेर आली होती. इतकेच नव्हे तर शेगावच्या वेशीपाशी सुखरूप उभी होती. पुराचे पाणी केव्हाच मागे सरले होते याची जाणीव होताच जीव वाचल्याच्या आनंदात माधव मार्तंड जोशी श्री गजानन महाराजांचे मनात आभार मानू लागले. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 47. श्री गजानन विजय ग्रंथ. श्री गजानन महाराज शेगाव येथे सन 1878 मध्ये अवतरले आणि सन 1910 मध्ये समाधीस्थ झाले. त्यांच्या 32 वर्षांच्या अवतार कार्यादरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या लीला प्रसंगांना आधुनिक महिपती संतकवी श्री दासगणू महाराज यांनी शब्दबद्ध केले. शेगाव संस्थानाच्या तत्कालीन विश्वस्थांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला हा श्री गजानन विजय ग्रंथ सर्वप्रथम सन 1939 मध्ये प्रकाशित झाला. श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराज यांची विजयगाथा 21 अध्याय आणि 3669 ओव्यांमधून साकारली. आजवर श्री गजानन विजय ग्रंथाच्या लक्षावधी प्रती विविध भाषांमध्ये प्रकाशित झाल्या असून हा ग्रंथ आज प्रत्येक श्री गजानन भक्तांच्या हृदयात अढळ स्थान मिळवून आहे. श्री गजानन महाराज कथा संक्षिप्त स्वरूपात. कथा क्रमांक 48. श्री गजानन महाराज संस्थानाची स्थापना श्री गजानन महाराजांच्या उपस्थितीत सन 1908 मध्ये झाली. श्री गजानन महाराजांनी आखून दिलेल्या नियमानुसार आज पावेतो संस्थानाचे कार्य चालले आहे. भाविकांच्या देणगीद्वारे जमा झालेल्या धनराशीतून संस्थानातर्फे सामाजिक, आध्यात्मिक आणि वैद्यकीय सेवाकार्य पार पडते आहे. सेवा हीच साधना या बोधवचनानुसार संस्थानातर्फे लोकोपयोगी अशा 42 प्रकल्पातून हे सेवाकार्य घडत आहे. संस्थानाच्या श्री क्षेत्र पंढरपूर, आळंदी, ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, गिरडा, पंपा सरोवर येथील शाखांमधून विविध लोकोपयोगी समाजोपयोगी सेवाकार्य केले जात आहे.